नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. So today in this lecture we are going to start your second chapter of science and technology of your 9th standard, that is the work and energy. Okay, मराठीमध्ये कार्य आणि ऊर्जा हा जो दुसरा पाठ आहे तुमच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा, तो आज आपण सुरू करणार आहे. ओके, so before that, if you are new to this channel, please subscribe it so you can get the more video updates about the your academics or your the science chapters. Okay, and whatever the next lectures about this chapter, okay, those links are in the video description below. Okay, so you can check it out. Okay, so let's start your chapter work and energy. कार्य आणि ऊर्जा हा जो काय तुमचा चॅप्टर आहे तो आपण चालू करू. ठीक. So before starting that chapter, okay, so there are some 4 pictures here. 4 तुम्हाला चित्र काहीतरी इथं दिसत आहेत, बरोबर. So you have to observe it properly, okay, and understand what are the activities, okay, or identify what are the activities are happening in that picture. So first picture is what? That is there is a girl is studying, okay. So तिथे एक मुलगी आहे, ती काहीतरी अभ्यास करत आहे, बरोबर. Second one is that the boy is there and that boy is playing with the one cricket ball or just ball. खेळण्याची काहीतरी क्रिया करतोय. नाव बघा, पहिल्या ह्याच्यात ते अभ्यास करण्याची क्रिया करते, दुसऱ्या ह्याच्यात काहीतरी तो खेळतोय वगैरे. ओके, थर्ड वन इज दॅट गर्ल इज वॉचिंग टीव्ही, ओके, होल्डिंग सम रिमोट इन हँड. ती गर्ल आहे, ती काय करत्या, ती मुलगी आहे, ती तिच्या हातात रिमोट आणि ती टीव्ही बघते. याचा अर्थ टीव्ही बघण्याची काहीतरी ऍक्टिव्हिटी करत आहे. देन फोर्थ वन इज दॅट मॅन इज कॅरिंग सम वेट, सम लोड ऑन हिज शोल्डर्स. तो एक माणूस आहे, थोडक्यात एखादा वाहक असेल. ओके, सो तो काय करतोय, तर त्यानं खांद्यावर काहीतरी वजन किंवा काहीतरी गोणी घेतलेली आहे. ठीक आहे. नाव सो सम क्वेश्चन्स आर आस्क्ड अबाउट दॅट पिक्चर, अबाउट द ऑब्झर्वेशन्स. इन विच ऑफ द पिक्चर्स अबाव हॅज वर्क हॅज बीन डन. इन विच ऑफ द पिक्चर्स अबाव द वर्क हॅज बीन डन म्हणजे काय, तर या 4 चित्रांपैकी कोणत्या चित्रांमध्ये तुम्हाला असं वाटतं की काम झालंय, बरोबर. ठीक आहे. सो आता तुम्ही बघितलं तर तुम्ही म्हणताय की ते अभ्यास करत्या, त्यावेळी म्हणतो आपण काम झाले, बरोबर. तो खेळतोय, यावेळी आपण म्हणत नाही की काम करतोय वगैरे, असं तो खेळतोय म्हणतो, बरोबर. त्यानंतर थर्ड मध्ये काय आहे, तर ती मुलगी टीव्ही बघते, तिथं सुद्धा आपण म्हणत नाही की काम करतोय, पण ते ॲक्च्युअली वर्क आहे. आणि त्यानंतर फोर्थ वन मध्ये मात्र म्हणतोय आपण ते काम आहे. नाव फ्रॉम सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू, व्हेन डू वी से दॅट नो वर्क वॉज डन. मग या ठिकाणी आपण तो जो मुलगा आहे तो खेळत होता, त्याला म्हणत नाही की आपण तो काम करतोय म्हणून. आणि ती मुलगी टीव्ही बघते, त्याला सुद्धा म्हणत नाही की आपण ती काम करते म्हणून. ओके, सो व्हॉट इज द सायंटिफिक व्ह्यू टू से दॅट देर वॉज नो वर्क डन. आपण असं विज्ञानाच्या पद्धतीने कसं सांगू शकतो की ते काम करत नाही. ॲक्च्युली आता चौघं सुद्धा काहीतरी ॲक्टिव्हिटी करतात, म्हणजे काहीतरी कार्य करत आहेत. ओके, so that if suppose you are defining the work, okay, in general, जर साधारणपणे आपण जर कामाला डिफाईनच करायचं म्हटलं, कामाची व्याख्या सांगायची म्हटले, तर आपण कशी करू शकतो. इन जनरल व्हेन वी सेड दॅट देर इज बीन वर्क, आपण साधारणपणे सामान्यतः वर्क काम झालं असं कधी म्हणतो. द वर्क इज नथिंग बट that mental and physical activity. Okay, if suppose there is any mental and physical activity, then that activity is said to be or that activity is a work. ते activity जे आहे ते आपण ती क्रिया आहे ती कार्य म्हणून ओळखतो. कुठली, तर जी मेंटल असेल किंवा फिजिकल, काही फिजिकल काम केलं, त्या जसं या व्यक्तीनं ज्या काही गोणी वाहल्या किंवा ती जी काय मुलगी आहे ते अभ्यास करत आहे इथं, बरोबर. याचा अर्थ दॅट इज वॉट मेंटल वर्क हिअर. आणि तो व्यक्ती ती गोणी घेऊन जातोय, दॅट इज वॉट फिजिकल वर्क देअर, बरोबर. सो इन जनरल आपण याला वर्क असं म्हणतो, इन जनरल, लक्षात घ्या. ओके, सो बट द वर्क हॅज अ डिफरंट डेफिनेशन इन युअर फिजिक्स और इट हॅज सम डिफरंट मिनिंग इन युअर फिजिक्स. पण फिजिक्समध्ये ह्या कामाविषयी काहीतरी वेगळी व्याख्या आहे किंवा कामाविषयी काहीतरी वेगळी टर्म आहे, त्याच्याविषयी वेगळी समजूत आहे, ते आपण बघूया. सो इन द फिजिक्स युअर वर्क इज डिफाईन ॲज दॅट द वर्क इज सेड टू बी डन, ओके, when the force is applied on an object which causes the displacement of that object.
काय तर जेव्हा एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केलं असता त्या वस्तूचं विस्थापन होतं तेव्हा आपण त्या क्रियेला कार्य असं म्हणतो. लक्षात घ्या, कार्य म्हणजे काय, जेव्हा एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचं विस्थापन होतं त्याला आपण कार्य असं म्हणतो. ओके, व्हेन द वर्क इज सेड टू बी डन when the force is applied on an object causes the displacement of that object. Okay, so that is technical definition. Okay, ती इथं आहे ती व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. Now what is the formula for that work? Now work is, you know that work is what? Work is force which causes the displacement. So work is nothing but the force into displacement. Okay, and that displacement is in the direction of applied force. लक्षात घ्या. काय तर कार्य म्हणजे मॅथमॅटिकली आपण कसं सांगू शकतो त्याचा फॉर्म्युला. तर कार्य म्हणजे काय, कार्यामुळे काय होतं, एखादा असा फोर्स आहे तो फोर्स अप्लाय केल्यामुळे बरोबर त्या वस्तूची काय होते, विस्थापन होते, डिस्प्लेसमेंट होते. म्हणजेच काय, कार्य म्हणजे वेगळं काय नसून कार्य म्हणजे बल गुणिले विस्थापन आहे. पण ते विस्थापन कसं झालं पाहिजे, त्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलाच्या दिशेने, वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलाच्या दिशेने. समजलं का? ओके, सपोज वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलाच्या दिशेने जे विस्थापन होतं आपण तेच इथं कन्सिडर करतो या कार्यामध्ये. ओके, समजलं. सो फोर्स इज व्हॉट, सॉरी वर्क इज व्हॉट, वर्क इज नथिंग बट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, सो कार्य म्हणजे काय, बल गुणिले विस्थापन. ओके, म्हणजेच F इंटू S. ओके, म्हणजेच Fs. ओके, समजलं. सो वर्कचा फॉर्म्युला काय येणार, वर्क इज नथिंग बट दी Fs. लक्षात घ्या, हे F म्हणजे काय रे तुमचा, F इज व्हॉट, F is what, force, that S is displacement. ठीक आहे, समजलं. Now they have asked you in your textbook, they have asked you one question in the section of can you tell what are the different types of forces and their example. ओके, तर तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न आहे तो, तर वेगळ्या प्रकारचे फोर्सेस, बल वेगळ्या प्रकारचे कोणते आहेत आणि त्यांची उदाहरणं सांगा थोडक्यात. ओके, सो यू हॅव लर्न इट इन द अर्लियर स्टँडर्ड दॅट व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस. फोर्सेस आपण शिकलो याआधी. फोर्स इज व्हॉट, मास इंटू ॲक्सलेशन, हे माहीत आपल्याला. मग असे कोणते कोणते फोर्स या जगामध्ये असतात. ओके, सो यू नो दॅट देर इज अ मस्क्युलर फोर्स, बरोबर, स्नायू बल आहे. ठीक आहे, त्याचं एक्झाम्पल काय सांगू शकता, इफ सपोज यू आर लिफ्टिंग समथिंग, ओके, यू आर युझिंग युअर मस्क्युलर फोर्स, तुम्ही काय करता, मस्क्युलर फोर्स वापरता तुमचा. ओके, देन देर इज अ मेकॅनिकल फोर्स इज देअर. ओके, एखादी मेकॅनिकल ॲक्टिव्हिटी होत असते तेव्हा तिथं मोशन, ओके, ह्या जे काय मोशन आहेत ह्या मेकॅनिकल फोर्समुळे होतात. ओके, आपण एखाद्या वस्तूवर काहीतरी यांत्रिक बल असं म्हणतात त्याला. देन युअर इलेक्ट्रिकल फोर्स इज देअर, द फोर्स कॉज ड्यू टू द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याला आपण इलेक्ट्रिकल फोर्स असं म्हणतो. ओके, इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे किंवा त्याच्या वाहिल्यामुळे जे बल प्रयुक्त होतं त्याला आपण इलेक्ट्रिकल फोर्स म्हणतो. या व्यतिरिक्त युअर फ्रिक्शन फोर्स इज देअर. ओके, सिंपल पद्धतीत बघायला गेलं तर खूप प्रकारचे फोर्सेस आहेत या जगात, लक्षात घ्या. फ्रिक्शन फोर्स इज देअर, घर्षण बल म्हणतो. ओके, सो वेन यू आर रबिंग समथिंग ऑन द रफ सरफेस, ओके, दॅट इज वॉट द फ्रिक्शन फोर्स तुम्हाला अपोज करतं, बरोबर आहे. खरबडीत त्याच्यावरून हात फिरवायला, बरोबर, रफ सरफेसवरून हात फिरवायला आणि एक स्मूथ सरफेसवरून हात फिरवायला बघितलं तर वेगळा एक्सपिरियन्स असतो, वेगळा सेन्स असतो. का तर रफ सरफेसवर तुम्हाला थोडासा रेजिस्टन्स होईल, तुमचा हात सहजरित्या त्याच्यावरून फिरणार नाही. सो दॅट इज वॉट द फ्रिक्शनल फोर्स और द घर्षण बल आपण त्याला म्हणतो. पुल फोर्स इज देअर, पुश फोर्स इज देअर, बरोबर, एखादी वस्तू ढकलत असताना त्याला आपण पुश फोर्स म्हणतो. अँड पुल फोर्स मीन्स ओढत असताना. ओके, ठीक आहे. देन
ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय अर्थ, ओके, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षणाचं बल आहे. अशा प्रकारचे अनेक बल या जगामध्ये आहेत किंवा ते आपण सांगतो. ओके, सो देर आर नंबर ऑफ फोर्सेस. ठीक आहे. देन नाव ट्रॅक्शन फोर्स आहे. खूप प्रकारचे फोर्सेस आहेत, लक्षात घ्या. ओके, सो तुम्ही अजून सुद्धा तुमच्या आधीच्या स्टँडर्डमध्ये जे शिकलेले आहात ते फोर्सेस लिस्ट आउट करू शकता. ठीक आहे. नाव देर इज वन ॲक्टिव्हिटी. ओके, सो हिअर इज सम 3 activities are there. Okay, 3 pictures are there. The 3 different person or the objects are doing 3 different activities here. So let's learn it. Meenakshi want to displace a wooden block from point A to point B. Okay, so in the first activity there is a girl that Meenakshi wants to displace that object from point A to B. Okay, तुम्हाला या पिक्चर मध्ये दिसून येत असेल तर तिथे एक मीनाक्षी म्हणून एक मुलगी आहे. ठीक आहे. ती मुलगी, त्या मुलीच्या हातात ऑब्जेक्ट आहे, काहीतरी वुडन ऑब्जेक्ट आहे. तर तिला काय करायचं, तो ऑब्जेक्ट ए पासून बी पर्यंत मूव्ह करायचं आहे, बरोबर, अलॉंग द सरफेस ऑफ दॅट टेबल. नाउ शी हॅज यूज फोर्स एफ फॉर द पर्पज. मग तुम्हाला माहिती आहे, इफ सपोज यू वॉन्ट टू मूव्ह दॅट ऑब्जेक्ट, यू नीड टू अप्लाय दी सम फोर्स ऑन दॅट ऑब्जेक्ट. तिला जर मूव्ह करायचं असेल, सो शी नीड टू यूज दी फोर्स, ओके, टू मूव्ह दॅट ऑब्जेक्ट. Now has all the energy is spent used to produce the acceleration in the block. Okay, तर साधारणतः तिनं जी काही वापरलेली ही आहे एनर्जी असेल, ओके, तर ती सगळी ऊर्जा त्यामध्ये वॉट एव्हर दी ऑल एनर्जी दॅट शी हॅज यूज टू मूव्ह दॅट ऑब्जेक्ट कॉजेस दी ॲक्सलेशन इन दॅट ऑब्जेक्ट. मग तिनं जी काही सगळी ऊर्जा त्या ह्याच्यात वापरली, तर त्याने तुम्हाला प्रश्न विचारला आहे का ती ऊर्जा त्या वस्तूमध्ये त्या वस्तूला गतीमध्ये आणण्यासाठी, त्वरणात आणण्यासाठी वापरली जाईल का. ओके, सो याची अनेक कारणं आहेत बघा. सो व्हॉट आर दोज रिझन. फर्स्ट, व्हॉट इज दी टाईप ऑफ सरफेस देअर. तो सरफेस कसा आहे, रफ आहे, स्मूथ आहे. जर स्मूथ असेल तर तिनं वापरलेली काही ऊर्जा असेल किंवा जी काही मॅक्सिमम एनर्जी असेल ती सगळी त्या ऑब्जेक्टच्या मुवमेंटमध्ये वापरली जाईल. पण तो सरफेस जर रफ असेल तर मात्र तिची काही ऊर्जा आहे ती फ्रिक्शनमध्ये निघून जाईल. फ्रिक्शनल फोर्स असेल तो रेजिस्ट करेल. ओके, त्यामुळे तिला अजून जास्त ऊर्जा लावावी लागेल. आणखी तो सरफेस सरळ फ्लॅट आहे की थोडासा स्लोपी आहे किंवा इन्क्लाइन आहे, ओके, त्याप्रमाणे म्हणजे थोडासा चढ असेल तर तिला आणखी जास्त ऊर्जा लावावी लागेल. ओके, सो याची कारणं अनेक आहेत. नाउ विच फोर्स हॅव बीन ओव्हरकम युजिंग दॅट एनर्जी. ओके, तर ती ऊर्जा कोणकोणत्या बलावर मात करण्यासाठी वापरली गेली आहे. मी आत्ता जसं सांगितलं तसं तिनं जे वापरलेली एनर्जी असेल, ऊर्जा असेल, ती वस्तू पुढे ढकलायला, ती कोणत्या बलांवर मात करण्यासाठी बघा. सुरुवातीला वर्क आहे, बरोबर, म्हणजे ॲक्च्युली काय तर तो सरफेस असेल तो रफ असेल. ओके, तर रफ असेल तर फ्रिक्शनल फोर्स अपोज करण्यासाठी, म्हणजेच काय तर घर्षण बलला ओव्हरकम करण्यासाठी ती ऊर्जा वापरली गेलेली असेल, बरोबर. तिच्या मुवमेंटसाठी ती ऊर्जा वापरली गेलेली असेल. परत ओके, सपोज ती इकडून काहीतरी फॅन वगैरे सुरू असेल, ठीक आहे, मग ते एअर असेल, तो एअर फ्लो असेल, एअर ब्लो असेल, ओके, त्याला अपोज करण्यासाठी एअर रेजिस्टन्स असेल. ठीक आहे. त्यानंतर सपोज तो सरफेस स्लोपी असेल, थोडासा इन्क्लाइन असेल, ओके, चढ असेल त्याचा, तर तो जो काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ओके, सो तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स अपोज करण्यासाठी, ओव्हरकम करण्यासाठी तिची ऊर्जा वापरली गेली असेल. ओके, नाव यूज युअर ब्रेन पॉवर. सो दे हॅव आस्क यू you have learned how to calculate the work. Okay, so you have learned that how to calculate your work is nothing but the force into displacement, F into S. Okay, and that displacement is caused in the direction of force applied. So इथं F is equal to आपण हे म्हणतोय W is equal to or work is equal to F into S म्हणतो, बरोबर. सो पण हे जे S आहे, डिस्प्लेसमेंट आहे, दॅट इज इन दी विच कॉज इन दी डिरेक्शन ऑफ, हे लक्षात घ्या, इन दी डिरेक्शन ऑफ फोर्स अप्लाइड. ओके, सो हे जे विस्थापन आहे, हे विस्थापन कसं झालं पाहिजे तर प्रयुक्त केलेल्या बलाच्या दिशेने, लक्षात घ्या, प्रयुक्त केलेल्या बलाच्या दिशेने. मग जर ते जे काय विस्थापन होत असेल किंवा जे काय विस्थापन झालेलं असेल
किंवा डिस्प्लेसमेंट झालेलं असेल ते जर प्रयुक्त केलेल्या बलाच्या दिशेने नसेल तर काय करायचं. ओके, इफ सपोज दॅट डिस्प्लेसमेंट इज कॉज इन द डिफरंट डिरेक्शन ऑफ युअर फोर्स अप्लाइड. ओके, सो फोर्स ॲप्लिकेशनच्या वेगळ्या डिरेक्शनमध्ये जर डिस्प्लेसमेंट झाले तर मात्र काय करायचं. ओके, सो त्याचं सुद्धा सिंपल आहे, आपण शिकूया. सिंपल आपल्याला काय करावं लागेल तर ज्या डिरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय आहे ओके किंवा ज्या डिरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट झाले तो फोर्स आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. ओके, सो तो फोर्सचा कंपोनंट आपण फाइंड आउट करू शकतो बाय सम ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन्स. ठीक आहे. ओके, नाउ लेट्स सी दी सेकंड ॲक्टिव्हिटी इन द फिगर बी. ओके, सो देर इज गर्ल, that girl is playing with toy or pulling that some toy vehicle is there. ओके, तर एक खेळण्यातली गाडी दिसते तुम्हाला तिथं. तर त्या खेळण्यातल्या गाडीला ती मुलगी आहे ती काय करते तर स्वतःकडे ओढत आहे. ओके, आता बघा इथं सपोज ती गाडी अशी आहे काहीतरी. ठीक आहे, ती मुलगी काय करते ती त्या गाडीला अशी दोरी लावली आणि ती ओढत आहे. बरोबर. नाव यू सी दॅट द डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट टॉय ओके is horizontal to your surface. ओके, जो सरफेस आहे तुमचा त्या सरफेसला त्या गाडीचं विस्थापन आहे, ती मुलगी जी काही गाडी ओढते त्या गाडीचं विस्थापन आहे ते कसं आहे सरफेसला पॅरलल आहे, सरफेसला हॉरिझॉन्टल आहे. आणि युअर फोर्स अप्लाइड, फोर्स कसा आहे रे, फोर्स कसा आहे इन्क्लाइन आहे. बरोबर. फोर्स हा डिस्प्लेसमेंटच्या डिरेक्शनमध्ये नाही, डिस्प्लेसमेंट या डिरेक्शनमध्ये होते आणि फोर्स या बाजूला असा तिरका लावला जातोय. समजलं. ओके, सो दॅट इज द केस. ही केस आहे. मग या केसमध्ये फोर्स कसा फाइंड आउट करायचा. ओके, ही केस समजली तुम्हाला. ठीक. नाव लेट्स सी द थर्ड फिगर देअर. ओके, सो वन थर्ड और द सी पिक्चर इज देअर. The one vehicle or XUV is there, suppose some sport utility vehicle is there that pulling some car. तर ती एक मोठी गाडी आहे ती काय करते तर त्या लहान गाडीला काहीतरी पाठीमागून ओढत आहे. बरोबर. इथं सुद्धा तुम्हाला दिसते तर त्या दोघांच्या मध्ये काहीतरी दोरी असेल किंवा दोरखंड असेल. ओके, सर ती पुढची सपोज गाडी आहे ती सपोज तिनं टर्न घेतला काहीतरी वळाली. बरोबर. मग त्या पाठीमागच्या गाडीला सुद्धा टर्न घ्यायला थोडासा वेळ लागतो. मग त्यावेळी ती गाडी मग त्या गाडीचा फोर्स वेगळा असतो किंवा इथं तुम्हाला फिगरमध्ये दिसलेलं असेल. ओके, तर ज्या डिरेक्शननं फोर्स लावलेला आहे कदाचित त्या डिरेक्शननं ती गाडी जात नाही किंवा त्या गाडीचं डिस्प्लेसमेंट होत नाही. त्या गाडीचं डिस्प्लेसमेंट वेगळ्या डिरेक्शननं सुद्धा तिथं होत असलेलं आपल्याला दिसतंय. ओके, सो दॅट इज व्हॉट द केस वेअर द force is applied, whatever the force applied on that object which doesn't causes the displacement in the direction of force, which causes the displacement but that is not in the direction of force. ही केस काय तर वर्क पण तिथं काम झाले असं म्हणतोय. काम तर होते, मुवमेंट तर झाले. बरोबर. मग तो फोर्स असेल तो कसा फाइंड आउट करायचा. ओके, तर हे शिकूया. Okay, now let's see that how to calculate the work done when the force is applied force that not in the direction of displacement or whatever the displacement caused that is not in the direction of force applied. Okay, so ते शिकूया आपण. So if you see the picture second or if you see the example B there. Okay, so there is a one girl pulling that vehicle. Okay, or pulling that toy. बघा एक मुलगी आहे तर सपोज ही गाडी असेल तुमची. ठीक आहे. आणि हा सरफेस आहे. ओके, नाव इथं अशी काहीतरी दोरी अटॅच केलेली आहे तिथं. ओके, नाव द फोर्स इज अप्लाइड इन दॅट डिरेक्शन. ॲक्च्युअल फोर्स आहे तो असा अप्लाय केलेला आहे, त्याला आपण एफ म्हणू. ओके, let's call it as the F and the displacement causes in that direction. डिस्प्लेसमेंट कशी होत्या सरळ होत्या. ती गाडी जोरात ओढली तरच ती वर येणार आहे, नाहीतर ती या रोलरवरून किंवा त्या चाकांवरून त्या सरफेसला समांतर हॉरिझॉन्टल. बरोबर. क्षैतिज समांतर किंवा या सरफेसला हॉरिझॉन्टल अशी ती पुढे जाणार आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट या डिरेक्शनने झालेली आहे. ओके, तो फोर्स जो आहे
या डिरेक्शनने झालेला फोर्स, ओके, याला आपण काय म्हणू, F1 म्हणू. याला काय म्हणू, F1. हा F1 म्हणजे काय, द फोर्स which is in the direction of displacement, okay, or displacement that causes in the direction of force. ही डिस्प्लेसमेंट आहे. ओके, तर याला आपण S म्हणू थोडक्यात. ओके, सो S. तर ही डिस्प्लेसमेंट आहे. ओके, तर ज्या दिशेने विस्थापन झालं त्या दिशेचा हे बल आहे. ओके, आणि हे ऍक्च्युअली लावलेलं बल आहे. नाव लेट्स मेक अ ट्रायंगल हिअर. सो इथं असा काहीतरी ट्रायंगल तयार झाला. ठीक आहे, असा एक राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला मिळतं इथं. ठीक आहे, अँड दॅट इज व्हॉट द अँगल. ओके, दॅट इज व्हॉट द थीटा. ओके, थीटा और द angle of force applied. ओके, अँगल ऑफ फोर्स अप्लाइड टू द ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट. तो कशाचा अँगल आहे, तर ऍक्च्युअल फोर्स आहे आणि ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट या दोघांमधला कोन आहे तो. ठीक आहे, सो फोर्स अप्लाइड आपण म्हणू शकतो. ठीक आहे, नाव व्हॉट इज द वर्क इन दॅट केस. वर्क इज नथिंग बट वर्क इज इक्वल टू W इज इक्वल टू फोर्स अप्लाइड. ओके, इन द डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटच्या डिरेक्शन मधला फोर्स कोणता आहे, F, आणि डिस्प्लेसमेंट S. ठीक आहे, सो F1S झाला. फोर्स अप्लाइड इन द डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू S, F1 इंटू S. पण हा F1 आपल्याला माहित नाही, आपण ऍक्च्युअली फोर्स कोणता लावलाय, F. हा तर त्याचा एक हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे. या फोर्सचा हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे. ओके, तो आपल्याला माहित नाही. आपल्याला माहित आहे फोर्स, आपण किती ताकदीने ओढतो हे आपल्याला माहित आहे, पण हा तर वेगळाच फोर्स आहे, तो आपल्याला माहित नाहीये. मग तो कसा मिळवायचा, सिंपल आहे. यूज द सम ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन फॉर द ट्रायंगल. एक सिंपल त्रिकोणमितीय काहीतरी रिलेशन असतात. ओके, दॅट यू आर गोइंग टू लर्न इन युअर जॉमेट्री इन द नेक्स्ट सेमिस्टर. जॉमेट्रीच्या ह्याच्यात तुम्ही नेक्स्ट सेमिस्टरमध्ये हे ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन सगळे शिकणार आहेत. ओके, तर त्यातलंच एक ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन तुम्हाला वापरायचं आहे. त्यातलं कॉस थिटाचं रिलेशन, साइन कॉस टॅन कॉटचे कोसेस असे ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन असतात. ओके, तर ही तुम्ही नंतर वापरू शकता. त्यातलं एक कॉस थिटा, कॉसचं रिलेशन वापरायचं. कॉस थिटा काय सांगतो बघा. कॉस थिटा is nothing but the adjacent side upon hypotenuse. adjacent side म्हणजे कोणती रे साइड, adjacent side म्हणजेच त्या कोणालगतची बाजू. मराठीमध्ये याला कोणालगतची बाजू म्हणतात. ओके, कोणा किंवा लगतची बाजू, कोणालगतची बाजू भागिले कर्ण. ओके, तर हे आहे तुमचं कॉस थिटा. याला काय म्हणतो आपण, कॉस थिटा. कॉस फंक्शन आहे ते. मग कोणालगतची बाजू कोणती रे, हा कोण आहे, त्याला लगतची बाजू हा कर्ण आहे ना तुमचा. ओके, F हा कर्ण आहे. ही एवढी व्हॅल्यू किती आहे, तर F आहे. किती आहे, F. आणि ही एवढी व्हॅल्यू किती आहे, ही एवढी व्हॅल्यू आहे F1. ओके, सो कोणालगतची बाजू कोणती, तर ही बेस. थोडक्यात बेस किती आहे त्याचा, F1. सो कोणालगतची बाजू किती आली, F1. ओके, हायपोटेन्यूस किती आला, F. हायपोटेन्यूस किती आला तुमचा, F. आणि कॉस थिटा हा. ओके, सो आता काय करू, हा F1 ची किंमत काढू. F1 बरोबर काय येणार, हा F आहे इकडे डिवाइडला, इकडे आला की तो मल्टिप्लिकेशन, F कॉस थिटा. F1 इज इक्वल टू व्हॉट, F कॉस थिटा. तुम्हाला काय मिळालं, F1 इज इक्वल टू F कॉस थिटा मिळाला. ओके, समजलं, F1 इज इक्वल टू F कॉस थिटा हे रिलेशन मिळालं. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू आपण ऍक्च्युअल वर्क मध्ये पुट करू. सो देअरफॉर W इज इक्वल टू F1 इंटू S. म्हणजेच F1 ची किंमत काय आहे, F cos theta S. ओके, सो W इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला, F cos theta S.
किंवा एफ एस कॉस थिटा किंवा एफ एस कॉस थिटा. हे कधी वापरतो आपण? वेन दॅट फोर्स इज अप्लाइड दॅट इज नॉट इन दी डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. हे कधी वापरायचा? जेव्हा जो फोर्स आहे तो त्या डिस्प्लेसमेंटच्या डिरेक्शनमध्ये नसेल, काहीतरी अँग्युलर फोर्स असेल तेव्हा, काहीतरी अँगलमध्ये फोर्स लावलेला असेल तेव्हा. थोडक्यात इथं तुम्हाला थिटा वगैरे असेल तर तो यूज करायचा. ओके, नाव दे हॅव गिवन यू वन टेबल and in that table the value of theta is given there, okay, and value of cos theta is also given. Now if suppose the theta is 0 degree, theta is 0 degree, theta 0 degree आहे म्हणजे काय रे? सपोज हा ऑब्जेक्ट आहे, हा इकडं ओढताय, त्याची डिस्प्लेसमेंट या डिरेक्शनला आहे. ओके, सो थिटा 0 डिग्री म्हणजेच हा जो फोर्स आहे तो सुद्धा याच डिरेक्शनला असेल, लक्षात घ्या. ओके, सो इकडे या डिरेक्शनला एस असेल तर फोर्स सुद्धा त्याच डिरेक्शनला असेल, म्हणजे थिटा किती झाला? 0 डिग्री. नाउ व्हॉट इज दी कॉस थिटा व्हॅल्यू? दॅट इज 1. कॉस थिटा व्हॅल्यू इज दी 1. सो यू गेट दी डब्ल्यू इज इक्वल टू, आपल्याकडं आता आपण अँगलचा फॉर्म्युला शिकलो, एफ इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा. मग कॉस थिटा किती आहे? 1 आहे. मग इक्वेशनमध्ये कॉस थिटा 1 पुट केला की तुम्हाला काय मिळणार आहे? या केसमध्ये डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कॉस थिटाची व्हॅल्यू 1 आहे ना, बरोबर? ठीक. सो डब्ल्यू इज इक्वल टू एफ. मग आपला आहे तेच इक्वेशन, म्हणजे माहिती आहे इथं फोर्स कसा आहे? डिस्प्लेसमेंटच्या डिरेक्शनमध्ये असल्यामुळे आपण हेच इक्वेशन वापरतो. नाउ सो या केसमध्ये निष्कर्ष काय निघाल? तुम्हाला कन्क्लुजन काय तुम्ही मिळवाल? तर सिंपल आहे, वेन द फोर्स इज इन द डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, ओके, दॅट ऑब्जेक्ट or whatever the displacement of that object is said to be positive. ओके, डिस्प्लेसमेंट कशी झाली बघा, फोर्स या बाजूला लावलाय म्हणजेच या बाजूलाच ऑब्जेक्ट ओढला जाणार आहे किंवा त्याची मुवमेंट होणार आहे, म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्ट या बाजूलाच ओढायचा आहे. ओके, म्हणजे ही वस्तू आहे, सपोज इथं आहे. ओके, ठीक आहे, आणि मला या बाजूला ओढायची असेल तर मी या बाजूने फोर्स लावणार, म्हणजे ही माझ्याकडे ती ऑब्जेक्ट ओढली गेली किंवा ती जी काही वस्तू असेल ती माझ्याकडे त्याची मुवमेंट झाली. ओके, सो त्यालाच आपण पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. ओके, धन विस्थापन झालं त्याचं. ओके, आणि म्हणजेच काय तर वर्क जे आहे त्याला ते सुद्धा आपण इथं पॉझिटिव्ह असं कन्सिडर करतो. ओके, सो ज्या बाजूला इच्छा आहे त्या बाजूलाच ते ओढलं गेलं, ज्या बाजूला फोर्स आहे त्या बाजूलाच त्याचं डिस्प्लेसमेंट झालं, विस्थापन झालं. ओके, सो दॅट इज वॉट द कन्क्लुजन हिअर. ओके, सो कन्क्लुजन असं म्हणू शकतो की फोर्स इज इन द डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, सो द वर्क इज पॉझिटिव्ह देअर. ओके, नाव सेकंड बघा काय दिलंय? थिटाची व्हॅल्यू किती दिल्या? 90 डिग्री दिल्या. ओके, सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा देअर? 0. कॉस थिटाची व्हॅल्यू 0. सो आपला फॉर्म्युला काय आहे? डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा. ओके, सो कॉस थिटा 0 झाला म्हणजे ही सगळी जी काय व्हॅल्यू असेल ती सगळी 0. सो वर्क काय झालं? 0 मिळालं तुम्हाला. ओके, सो बघा ती केस काय होती इथं? हा ऑब्जेक्ट आहे, बरोबर, तो तुम्हाला इकडं मूव्ह करायचा आहे आणि तुम्ही फोर्स कसा लावताय? 90 डिग्रीला. एफ कसा लावला त्याला? 90 डिग्रीला. ओके, ठीक आहे, असा दाबला, खाली कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावला किंवा त्याला वर पुल काहीतरी करताय. ओके, सो या डिरेक्शनला फोर्स लावला. बघा सिंपल आहे, डिस्प्लेसमेंट या डिरेक्शनला करायचं आहे मला. हा ऑब्जेक्ट आहे, बरोबर, हा ऑब्जेक्ट आहे, मला या दिशेनं ओढायचं आहे आणि मी काय करतोय? असं खाली दाबतोय किंवा वर ओढतोय. मग तो त्या डिरेक्शनला जाईल का? नाही जाणार. ओके, सो सिंपल. हे बघा, हे लॉजिकली सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकताय. सो त्यावेळी आणखी नॉर्मली थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट केली, कॉस 90ची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर ती काय येते? 0 येते. ओके, सो वर्क काय झालं रे? 0. ॲक्च्युली मला न्यायचं कुठे? इकडं, आणि मी दाबतोय इकडे, याचा अर्थ ती वस्तू हल्लीच नाही. ओके, सो दॅट वर्क इज 0 देअर. ओके, सो याचं कन्क्लुजन काय असणार आहे? ॲज यू हॅव अप्लाइड दी फोर्स इन दी 90 डिग्री, ओके, टू दी डिस्प्लेसमेंट, देन दॅट वर्क इज 0 देअर. नो वर्क इज डन. तिथं कोणतंही कार्य होणार नाही. अँड थर्ड इज वॉट? थिटा इज 180 डिग्री. तिसरं काय दिले बघा तुम्हाला? सपोज दिस इज युअर ऑब्जेक्ट. ओके, अँड यू वॉन्ट टू पुल दॅट ऑब्जेक्ट टुवर्ड्स दिस डिरेक्शन. एस त्या डिरेक्शनला आहे आणि
तुम्ही उलट्या डिरेक्शननं हा एवढा 180 एफ काय करताय उलट्या डिरेक्शननं लावताय. ओके, काय होणार आहे रे काम, ते वस्तू हलणार आहे बरोबर. आता बघा मला हा ऑब्जेक्ट आहे, मला या डिरेक्शननं ओढायचा, म्हणजे मी काय करणार या डिरेक्शननं फोर्स लावायला पाहिजे, पण मी काय करतोय या डिरेक्शननं न लावता या डिरेक्शननं फोर्स लावतोय. याचा अर्थ या ज्या डिरेक्शननं तुम्ही ओढणार आहे त्या डिरेक्शननं तिथं डिस्प्लेसमेंट होणार आहे. पण ॲक्च्युली तुमचं विल काय, तुमची इच्छा काय, तर ती या बाजूला जायला पाहिजे. पण तुम्ही फोर्स लावला 180 डिरेक्शननं, बरोबर त्याच्या अपोजिट या डिरेक्शननं डिस्प्लेसमेंट पाहिजे आणि या डिरेक्शननं तुम्ही फोर्स लावला बरोबर एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शनला किंवा 180 डिग्रीला तो फोर्स लावला, तर ऑब्जेक्ट या बाजूला मूव्ह होणार आहे. ऑब्जेक्ट या बाजूला मूव्ह होणार आहे. सो तुमच्या व्हीलच्या अगेन्स्ट, तुमच्या इच्छेच्या किंवा त्या डिस्प्लेसमेंटच्या अगेन्स्ट ऑब्जेक्ट मूव्ह झाला, दॅट डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज दी निगेटिव्ह. बघा ऑब्जेक्ट जायला पाहिजे इकडं, पण फोर्स इकडं अपोजिट लावल्यामुळे ऑब्जेक्ट या बाजूला मूव्ह झाला. सो दॅट इज कॉल्ड एज द निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट. याला आपण ऋण विस्थापन असं म्हणतो बघा. ओके, सो निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट झाली म्हणजेच काय, तर दॅट वर्क इज ऑल्सो सेड टू बी निगेटिव्ह 1. तर ते जे काही काम आहे ते सुद्धा आपण निगेटिव्ह झालं असं म्हणतो किंवा ऋण काम झालं असं म्हणतो. सिंपल आहे बघा. एखाद्याला सांगितलं की बाबा पुढे ढकलून ठेव आणि त्यानं जर पाठीमागं ओढलं तर काय होणार आहे, पाठीमागं सडकणार आहे. मग काम झालं का नाही, काम तुम्हाला पुढं करायचं होतं, वस्तू पाठीमागं ओढली. सो ते वस्तू तर ओढली गेली, काम तर झालं म्हणतोय तिथं, पण ते कसं झालं, ऋण काम झालं. ओके, सो दोज आर दी कन्क्लुजन. त्याची व्हॅल्यू पुट केली तो थिटा 180 आहे. थिटा 180ची व्हॅल्यू कॉस 180ची व्हॅल्यू काय असते, डब्ल्यू इज इक्वल टू काय तुमचं एफ एस कॉस थिटा. सो एफ एस कॉस 180 काय आहे, कॉस 180 -1 कॉस 180 इज नथिंग बट दी एफ एस इंटू -1. सो काय येणार आहे तुमचं मायनस एफ एस येणार आहे. सो डब्ल्यू काय मिळाल तुम्हाला, मायनस मिळाला. ओके, समजलं, डब्ल्यू काय मिळालं तुम्हाला तिथं, मायनस मिळाला. सो मायनस म्हणजेच ऋण, निगेटिव्ह. ओके, सो निगेटिव्ह वर्क इज डन देअर. ठीक आहे, समजलं. ओके, नाव लेट्स सी दी युनिट ऑफ वर्क. बरोबर, कार्याचं एकक काय असतं ते आपण शिकूयात. बघा डब्ल्यू इज इक्वल टू वॉट, वर्क इज इक्वल टू वॉट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, विच मीन्स the force required to displace some object in the direction of force applied. याला आपण कार्य म्हणतो बरोबर. कार्य म्हणजे काय असतं किंवा वर्क म्हणजे काय हे कधी म्हणतो, जेव्हा वस्तूवर एखादं बल लावलं असता ती वस्तू काहीतरी विस्थापित होते. आता याचं युनिट काढू. फोर्सचं युनिट काय असतं रे, न्यूटन. एसचं युनिट, डिस्प्लेसमेंटचं काय असतं युनिट, मीटर. ओके, सो काय झालं तुमचं न्यूटन मीटर. काय युनिट झालं तिथं, न्यूटन मीटर. हे जे काय न्यूटन मीटर आहे यालाच कंबाइनली जूल असं म्हणतो. काय म्हणतात, जूल. काय म्हणतात त्याला, जूल. लक्षात घ्या, दॅट इज व्हॉट दी SI or MKS युनिट ऑफ वर्क. ओके, SI or MKS युनिट ऑफ वर्क काय तुमचं, जूल. लक्षात घ्या, हे जे असं सुद्धा लिहितात. ओके, समजलं. सो वर्कचं युनिट काय रे तुमचा, वर्कचं युनिट काय, जे म्हणजेच जूल. ओके, सो दॅट इज व्हॉट MKS और SI युनिट. नाव व्हॉट इज नाव CGS युनिट बघू आपण. बघा एन ची व्हॅल्यू काय असते, CGS डाइन. बरोबर, मीटर CGS सेंटीमीटर. हे जे काही डाइन सेंटीमीटर आहे, डाइन सेंटीमीटरला आपण अर्ग म्हणतात. काय म्हणतात, अर्ग. ओके, सो अर्ग आहे ती आहे CGS युनिट. ओके, सो हे जे अर्ग आहे ते काय आहे, CGS युनिट. बघा आता वर्कची किंमत काढू आपण. 1 जूल ऑफ वर्क डन असं कधी म्हणतो, व्हेन यू अप्लाय 1 न्यूटन फोर्स टू डिस्प्लेस 1 मीटर ऑब्जेक्ट, टू डिस्प्लेस 1 मीटर. ओके, लक्षात घ्या 1 जूल असं काम झालं असं आपण कधी म्हणतो, when the 1 joule work is done when it is said that when you have applied the 1 newton force, एका न्यूटनचा फोर्स लावल्यावर you have displaced your object to 1 meter. एका मीटरनं तुमचं ऑब्जेक्ट डिस्प्लेस झालं आहे.
ओके, एका मीटरने तुमचा ऑब्जेक्ट डिस्प्लेस होत असताना जर तुम्ही 1 मीटर असा फोर्स लावला किंवा 1 मीटर फोर्स लावल्यावर तुमचा ऑब्जेक्ट 1 न्यूटन फोर्स लावल्यावर तुमचा ऑब्जेक्ट 1 मीटर डिस्प्लेस झालं, तर तेव्हा आपण म्हणतो की ते 1 जूल एवढं वर्क झालं. किती वर्क झालं? 1 जूल. तसंच ह्याचं सुद्धा काढू शकता, 1 अर्ग एवढं वर्क कधी होणार? जेव्हा तुम्ही 1 डायन फोर्स लावला आणि तुमचा ऑब्जेक्ट 1 सेंटीमीटरने डिस्प्लेस झाला. ओके, तर हे दोन सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. 1 अर्ग कधी म्हणतो? जेव्हा 1 डायन फोर्स लावला असता 1 सेंटीमीटर ऑब्जेक्ट मूव्ह झाला. नाव व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ व्हॉट इज द रिलेशन बिटवीन जूल अँड अर्ग? आता जूल अँड अर्ग मध्ये काय रिलेशन आहे बघू आपण. बघा, त्याआधी तुम्हाला न्यूटन आणि डायनचं रिलेशन माहित पाहिजे. 1 न्यूटन इज 10⁵ डायन. लक्षात घ्या काय? 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डायन अँड युअर 1 मीटर. मीटरचं आणि सेंटीमीटरचं रिलेशन काय माहिती आहे? एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात? 100 सेंटीमीटर. म्हणजेच किती रे? 10चा वर्ग. ओके, 10च्या पटीत लिहायचं आहे ना आपल्याला. सो 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डायन अँड 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. दॅट इज नथिंग बट द 10⁵ सेंटीमीटर. ओके, 10 स्क्वेअर सेंटीमीटर. पुट दॅट व्हॅल्यू इन द इक्वेशन. तुमचं इक्वेशन काय बघा इथं? 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन म्हणजे किती रे? बरं ठीक आहे, 1 न्यूटन इंटू 1 मीटर असं लिहू. 1 मीटर न्यूटनच्या जागेवर डायनची किंमत ठेवा, 10⁵ डायन. ओके, इंटू 1 सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 10 स्क्वेअर सेंटीमीटर. सो 10⁵ इंटू 10⁵2 10⁵7 काय फॉर्म्युला तुमचा 8वीचा? a⁻m इंटू a⁻n बरोबर काय असतं? a⁻m+n. ओके, 5 अधिक 2 मग 7 होणार, 10⁵7. ठीक आहे. डायन सेंटीमीटर. डायन सेंटीमीटर काय आहे रे तुमचं? डायन सेंटीमीटर इज अर्ग. न्यूटन इज मीटर इज इक्वल टू जूल. ओके, सो डायन सेंटीमीटर म्हणजे काय रे? अर्ग. 10⁵7 अर्ग. सो काय किंमत आहे? काय रिलेशन आहे? 1 जूल इज इक्वल टू 10⁵7 अर्ग. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, पाठच करा. ओके, या गोष्टी तुमच्या पाठ असल्या पाहिजेत. तुम्हाला पटकन सांगता आलं पाहिजे. 1 जूल म्हणजे किती अर्ग सांगता आलं पाहिजे, हे तुम्हाला माहितीच असतं. ओके, समजलं? सो दॅट इज द युनिट ऑफ वर्क. व्हॉट इज द युनिट ऑफ वर्क इन SI सिस्टम? दॅट इज जूल. अँड व्हॉट इज द युनिट ऑफ वर्क इन CGS? डायन सेंटीमीटर. ओके, और अर्ग. ठीक आहे.